आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोलत बसू नका, नंतर पस्तावण्याची वेळ येईल आपल्यावर. आणि अंजलीला काहीच होणार नाही, अशी फाईन. आपण काळजी घेऊयात ना तिची, एवढं काही झालंच नाहीये. आणि तुम्ही काही बोलताय. हो सर, आपण काळजी घेऊच तिची, आणि ती लवकरात लवकर बरी सुद्धा होईल. पण त्याचबरोबर तिच्या आयुष्यात ती सुखी सुद्धा व्हायला हवी ना. आणि जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मामा, मी तुला वचन देते, इथून पुढे अंजली माझी जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत अंजली तिच्या संसाराला सुरुवात करत नाही तोपर्यंत मी माझ्या संसाराचा गाडा पुढे जाऊ देणार नाही. और ये लगा सिक्सर. बघितलं भैरवी मॅम, तुम्हाला मी युजलेस वाटत होते, पण शेवटी देवांश आणि सईला एकमेकांपासून लांब मीच केलंय. एसी ने. गुड जॉब एसी. सो प्राउड ऑफ यू. चला, आता या अंजलीमुळे काहीतरी चांगलं घडलं म्हणायचं. देवांश आणि सई आता पुढचे काही दिवस तरी जवळ येणार नाही. नॉट बॅड, इनफॅक्ट गुड, व्हेरी गुड. सई, हे बघ, आम्हाला कळतंय तुझ्या बहिणीसाठी तुझा जीव तुटतोय. तुला खूप काळजी वाटते तुझ्या बहिणीची. अगं, पण म्हणून त्यासाठी तू स्वतःचा संसार असा थांबवू शकत नाहीस. आणि संसार हा दोघांचा असतो. हा निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत सई. आई, माझा जो निर्णय असेल तो देवांश सरांना सुद्धा मान्य असेल याची खात्री आहे मला. ऐक माझं, हे बघ, मला माहिती आहे की तू अंजलीची काळजी घेशील, पण अगं पण हे सगळं करायची काही गरज नाहीये. हो ना. हे बघ सई, घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नको. अगं, आधी देवांशरावांशी बोल. सई, तू असं करू नकोस. अगं, आत्ता कुठे देवांश आणि तुझ्या आयुष्यातल्या अडचणी संपतायत. तुमचा संसार नव्याने सुरू होतोय. आणि तू हे प्लीज नको करूस असं. ऐक माझं. मॉम, अगं अचानक दुखायला लागलं. पाय पण दुखतोय. अरे बापरे. अहो डॉक्टर. मी डॉक्टरांना बोलून आणते. मी आले. नाही, डॉक्टर नको. ते मी पट्टी बांधल्यापासून मी रेस्टच नाही केली आहे ना, त्यामुळे आय थिंक मी थोडा वेळ रेस्ट करते. तुम्ही सगळे प्लीज थोडा वेळ बाहेर थांबाल. मी जरा रेस्ट घेते. शुअर, टेक केअर. हां, मी रेस्ट करते. ठीक आहे, आम्ही सगळे जातो बाहेर. तू आराम कर. झोपला. आणि अंजली, काही लागलं तर मला आवाज दे. हां, मी बाहेरच. हो. सई, बस ना. काय झालं अंजली? सई, तू माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलंस. आणि मॉमचं तुला माहिती आहे ना गं, ती रागात असली की खूप बोलून जाते. तू प्लीज तिच्याकडे लक्ष नको देऊसा. तिचं बोलणं नको मनाला लावून घेऊ. माझ्यासाठी तुला तुझा संसार सॅक्रिफाईस करण्याची काहीच गरज नाहीये. सई, प्लीज तुझा शब्द मागे घे. उगाच या सगळ्यात देवांशला नको हट करू ग. प्लीज. झालं तुझं? हे बघ, तू आता या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता फक्त आराम करायचा. आणि आता तुला लवकरात लवकर बरं व्हायचं. काळजी घे स्वतःची.
माझ्या लेकीजवळ जरा बसले तर चालेल का? मी आहे बाहेर, काही लागलं तर मला आवाज दे. येते. डोक्यावर पडलीयस का? मरायची हौस आलीये तुला? त्या देवांशवर कोणीतरी गोळी झाडली तर मध्ये पडून त्याला वाचवलंस आणि आता हा उपद्व्याप. काय चाललंय तुझं? हातपाय मोडणार आहेस स्वतःचे? त्या सईसाठी एवढी जीवाची बाजी लावायची काय गरज आहे अंजली? अगं मॉम चिल, मला काही झालेलं नाहीये. छान, म्हणे काही झालेलं नाही. एवढी पडलीयस, लागलंय, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि म्हणे काही झालं नाही. अगं मग नाहीच झालंय काही मॉम, काही पडले बिडले नाहीये. म्हणजे हे काय आहे सगळं? ड्रामा आहे बघ. काय? अगं पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याचं काय? हाय रवी मॅम, त्यांनी मॅनेज केलंय सगळं. काय सांगतेस? अरे देवा, काय डोकं लावलंयस ग? मग डॉटर कोणाची आहे? माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे गेली बरं का माझी लेक. मॉम, त्या सईने माझ्यासाठी शपथ घेऊन स्वतःच्याच पायावर स्टोन मारून घेतलाय. नाही म्हणजे तिला आत्ता वाटत असेल की तिला काही दिवसांसाठीच फक्त देवांशपासून लांब राहायचंय, पण लवकरच मी तिला आयुष्यभरासाठी देवांशपासून दूर करणार. बघच तू. वा वा वा, तू पोटात असताना भरपूर सुकामेवा हादडलाय ना, तो वाया नाही गेला ग. हुशार झाली माझी लेक. बाई ग, काय डोकं लावलंय. वा वा, ती बॉबकटवाली मला अजिबात आवडत नाही पण आज आवडली. सई, तू तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होतास. आई, अगं तू तरी समजून घे ना, हे सगळं मी अंजलीसाठी केलंय. अगं अंजलीची काळजी घ्यायला कोण नको म्हणतंय तुला, पण त्यासाठी स्वतःच्या संसाराची वाताहत करू नकोस. आई अगं, मी सरांपासून काही दिवस लांब राहिले तर त्याने आमच्या संसारावर काही परिणाम नाही होणार आहे. फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे ना. अगं पण हा असा निर्णय तू एकटीने घेतलायस. देवांशराव तुला समजून घेतात, तुझी साथ देतात, म्हणून तू त्यांना गृहीत नको धरूस. हे बघ, संसार दोघांचा आहे आणि त्यातले निर्णय सुद्धा तुम्ही दोघांनी मिळूनच घ्यायला हवेत. आई, मला सांग, मी कधी असं वागते का? पण आता या सगळ्यामध्ये ना सध्या मला अंजलीची तब्येत खूप महत्वाची वाटते. मी माझ्या घरातल्या लोकांची काळजी घेते, त्यांची मनं जपते. मग आता माझ्या बहिणीसाठी